यात्रेच्या एक दिवस आधीच का बरं जात आहे मी माळेगावला आणि तेही पोलिसांसोबत. तर झालं असं, मला बघायची होती यात्रेच्या पूर्वी लोक कशी तयारी करतात, कुठून येतात, कशी दुकानं मांडतात. त्यासाठी सकाळी लवकर उठून तयार होऊन पहिले तर राज मोटर्सला गेलो, कारण की आपल्याला माईक घ्यायचं होतं. माईक दिल्याबद्दल राज मोटर्सला धन्यवाद. आणि ते म्हणतात ना, तुम्ही काहीतरी चांगलं करत असाल तर देव तुमची साथ नेहमीच देतो. तर झालं असं, मी सिरीज बनवण्याचा विचार डोक्यात आणला आणि काही दिवस तिथे राहून तर काही दिवस बसने अपडाऊन करण्याचा विचार केला. परंतु तेवढ्यातच मला कळालं, माझे मामा जे की पोलीस आहेत त्यांची ड्युटी ही माळेगावलाच लागलेली आहे. आम्ही पोहोचलोत माळेगाव यात्रा येथील असलेल्या पोलीस चौकीमध्ये. मामा तर ड्युटीसाठी गेले आणि मी फिरण्यास झालो मोकळा. आता आज मी फक्त भटकंती करण्यासाठी आलेलो आहे माळेगाव यात्रेमध्ये. आता मी पाहिलं, प्रत्येक जण आपली दुकाने आपापल्या परीने मांडत आहे. याआधी माळेगावला मी एकच वेळेस आलेलो आहे आणि त्यावेळेसही मी हे घोडे पाहण्यासाठी आलो होतो. मला हा भाग खूपच आवडतो माळेगावच्या यात्रेमध्ये. आता हा कृष्णा नावाचा घोडा जो की सुंदर आणि खूपच आकर्षक आहे. हे आहे फिरतच. आता हे दुकान पहा, या दुकानाचा मालक आग्र्याचा आहे. एवढ्या दूर लोक व्यापारासाठी या यात्रेत येतात. त्याच वेळी थोडस समोर गेलं असताच मला या आजी भेटल्या. त्यांना मी माईक दिला तर त्यांनी कानात लावण्याचा प्रयत्न केला. त्यांना कळत नव्हतं माईक हा कसा यूज करायचा. त्यांना माईक कसं पकडायचं सांगितलं आणि कॅमेऱ्यात बघून त्यांनी अंबामाईचं महत्व सांगत होत्या, परंतु माझ्या हाताने चुकून माईकचं बटनच ऑफ राहिलं. वाईट तर खूप वाटलं, परंतु प्रत्येक गोष्ट ही माझ्याच फेवर मध्ये राहील असं तर होणार नाही ना. आता प्रत्येक यात्रेमध्ये गोंदकाम करणारे कारागीर येतातच आणि एवढा सुंदर महादेवांचा टॅटू पाहिला आणि हे पाहूनच कळायला लागलं की माळेगावच्या यात्रेमध्ये प्रत्येक गोष्ट मिळते. पहिले तर तुम्ही हा गाढवांचा बाजार पहा, त्यानंतर मी तुम्हाला एक गाणं ऐकवतो. गरम खिचडी गरम भजे, गरम खिचडी गरम भजे, दाला खिचडी दाला भजे, दाला खिचडी दाला भजे. आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे गाणं कसं वाटलं आणि लाईक आणि फॉलो मात्र करायला विसरू नका. शेवटी मी देवाचं दर्शन घेण्यासाठी आलो आणि आजचा दिवस काही असा होता. तर चला मग भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत.